अजून जागा वाटपापर्यंत आम्ही गेलेलोच नाही आहे. आणि ठाकरेंच्या शिवसेनेची आणखी एक महत्त्वाची बैठक आज संध्याकाळी पार पडली। या बैठकीत उद्धव ठाकरेंनी आमदार आणि आपल्या खासदारांना कानमंत्र दिला। आगामी पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना राज्यातील मुद्दे घेऊन कसं कोंडीत पकडायचं यावरही या बैठकीत विचारमंथन झालं। मनसे युती संदर्भात स्थानिक स्तरावर काय वातावरण आहे याची चाचपणी करण्याच्याही सूचना याही बैठकीत देण्यात आल्या। आणि या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आपला प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या समवेत फोन लाईनवर नाही। वेदांत, काय माहिती आहे आमदारांसोबत उद्धव ठाकरेंनी जी बैठक घेतली आहे, काय कानमंत्र दिलंय आमदारांना आणि खासदारांना? ज्या प्रकारे आपण बघितलं विजय, अधिवेशनाच्या आधी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं म्हणजे खास करून उद्धव ठाकरेंकडनं स्नेहभोजनाचं निमंत्रण आमदारांना असतं आणि त्यामध्ये अधिवेशनात कोणते नेमके मुद्दे मांडायचे त्यासंबंधी काही सूचना उद्धव ठाकरेंकडनं आमदारांना केल्या जातात। आणि आता या बैठकीमध्ये जी माहिती मिळते त्यामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न म्हणजे स्थानिक पातळीवरचे जे काही प्रश्न आहेत ते अधिवेशनात येणाऱ्या मांडावेत अशा प्रकारच्या सूचना आमदारांना केल्या आहेत। त्यासोबतच पुढचे 3 ते 4 महिने विशेष लक्ष आपापल्या भागात सर्व आमदारांनी द्यावं, कारण महापालिका निवडणुकांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त उमेदवार हे निवडून आणायचे आहेत। जिथे आपला आमदार खासदार नाही तिथे सुद्धा स्थानिक नेत्यांनी लक्ष घालावं अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत। युती आघाडी होईल नाही होईल, मात्र पक्ष म्हणून आपल्याला स्वबळाची ताकद दाखवायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून संघटनात्मक बांधणी सुद्धा करायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजे अशा सूचना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत। आणि युती आघाडी संदर्भात त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती, राजकीय स्थिती पाहूनच पक्ष हा निर्णय घेईल असंही उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत आमदारांना सांगितलंय। विजय, धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल।